श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनातील काही समस्या दूर व्हाव्यात यासाठी आपण देवाला काही नवस बोलत असतो. नवस हे एक काम्यव्रत आहे. देवाने आधी भक्ताची इच्छा पूर्ण करायची व मग भक्ताने आपण बोललेला नवस फेडायचा, अशी पद्धत असते. आपली इच्छा पूर्ण होताच आपण आनंदाने देवाला बोललेला नवस फेडत असतो. पण कधी कधी आपली इच्छा पूर्ण होत नाही व बोललेला नवस आपण फेडतच नाही. आपली इच्छा पूर्ण हो अथवा न हो, आपण बोललेला नवस हा फेडावाच लागतो, अन्यथा देवतेचा कोप होतो व अधिक मोठे संकट येते. बोललेला नवस विसरला जाऊ नये यासाठी तो लिहून ठेवावा, त्यामुळे बोललेला नवस पूर्ण करता येतो. जर आपण पूर्वी कधी बोललेला नवस आपल्या लक्षात नसेल तर त्या देवतेसमोर जाऊन माफी मागावी व मी कोणता नवस बोलले ते मला आठवत नाही, त्याच्या बदली मी हे व्रत करत आहे किंवा पेटीत पैसे टाकत आहे असे देवासमोर कबूल करावे. त्यामुळे देवाचा कोप न होता देव प्रसन्न होतात. श्री स्वामी समर्थ.